पुढचा पॉइंट लिहा याच्यामध्ये. हवं तर याची थेअरी लिहून घ्या, आकृती घरी काढाल. बिलगिरी डोंगर सागवानासाठी प्रसिद्ध आहे. आता इथं सागवान लिहिलेलं नाही बिलगिरी जवळ, आहे का नाही, पण थेअरीत कव्हर होऊन राहिलं. लिहा, बिलगिरी डोंगर सागवानासाठी प्रसिद्ध आहे. हा भाग पश्चिम घाटातील नीलगिरीला जाऊन मिळतो. पश्चिम घाटातील नीलगिरीला जाऊन मिळतो. पुढचा पॉइंट, मैलागिरी पर्वत चंदनाच्या वृक्षासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे जे गोष्ट इथं कव्हर नाही होत ते थिअरीत कव्हर होते. चंदनाच्या वृक्षासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा पॉइंट, या लगत असणाऱ्या सिरुमलाई व पंचमलाई या डोंगररांगा दरम्यान, या लगत असणाऱ्या म्हणजे कोणाला लागून, मैलागिरीला, सिरुमलाई आणि पंचमलाई या दरम्यान कावेरी नदी वाहते. पूर्व घाटाची सरासरी उंची, आहे 600 ते 800 किलोमीटर. नाही, मग चुकलं हे. किलोमीटर मध्ये उंची कशी काय येईल एवढी? मीटर. 600 ते 800 मीटर. ठीक आहे. सरासरी म्हणजे सर्व याचा ऍव्हरेज येईल तो पूर्ण याचा, की इन अन ऍव्हरेज 600 ते 800 मीटर. इथं किलोमीटर लिहिलं आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे. या भागात अनेक खिंडींची निर्मिती झाली आहे. खिंडी कशा निर्माण होतात साक्षी? एकतर प्राकृतिक दृष्टिकोनातून, म्हणजे निसर्गाने निर्माण करून ठेवलेली काहीतरी भगदार त्या पहाडाला पाडून ठेवेल निसर्ग. अदरवाईज मॅन्युअल आपण निर्माण करू शकतो. समजले आहे? म्हणजे या भागातून त्या भागात जाण्यासाठी आपण टनल पाडतो, बोगदा तयार करतो, मशिनरीने त्याला होल पाडतो, त्याला सुद्धा खिंड म्हणतात. पण त्याला आजच्या स्टँडर्ड मॉडर्न भाषेत त्याला बोगदा किंवा टनल असे म्हणतात आणि जुन्या भाषेत त्याला खिंड म्हणतात. समजलं? अशा खिंडी तयार झाल्या आहे. म्हणून टायटल लिहा, दक्षिण भारतातील महत्वपूर्ण खिंड. टायटल काय लिहिलं? दक्षिण भारतातील महत्वपूर्ण खिंड. पण तिथे एक थोडस चेंज करावं लागेल तुम्हाला टायटल मध्ये. दक्षिण भारतातील म्हणजे दोन्ही आलं का? दक्षिण भारत म्हटलं की दोन्ही साईड आल्या का? पूर्व घाट, पश्चिम घाट दोन्ही आलं ना. साऊथ इंडिया. ठीक आहे. आपण साऊथ इंडियन आहे का? नाही. आपण कोण आहे मग? मंदात आहे म्हणजे काय? महाराष्ट्रीय. पण कोणत्या भारताच्या कोणत्या भागात आहो? पश्चिम मध्य भारतीय आहोत आपण. कोण आहोत? पश्चिम मध्य भारतीय. ना की उत्तर भारतीय, ना की दक्षिण भारतीय, ना पूर्व भारतीय. आपण पश्चिम मध्य भारतीय आहोत. ठीक आहे. कारण मध्य प्रदेश आपण हे सगळे पश्चिम कोस्टल एरियाला येतात. पण कोस्टल एरियामध्ये आपल्यालाच कोस्टल एरिया आहे, एमपीला नाही. आपल्या खालचा पूर्ण भाग हा छत्तीसगड, आपल्या खालचा पूर्ण भाग हा साऊथ इंडिया नावाने ओळखला जातो. कारण तिथली मट्टी वेगळी आहे, तिथली जमीन वेगळी आहे, तिथली कल्चर वेगळी आहे, तिथली खानपान संस्कृती वेगळी आहे, पेहराव वेगळा आहे, राहणीमान वेगळा आहे आणि बोली भाषा सुद्धा वेगळी आहे. आपल्या इथं मराठी बोललं जातं, हिंदी बोललं जातं, इंग्लिश बोललं जातं. एमपी ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश बोलल्या जातं. छत्तीसगड मध्ये हिंदी चालते,
पण साऊथ वाल्यांना हिंदी आजही समजत नाही, त्यांना येत नाही, त्यांना बोलता येत नाही, बोललेलं समजतही नाही. आपण हिंदीत बोला, ते त्याच्या ते एंडा गुंडा काय त्याच भाषेत बोलणार, नाही तर फक्त इंग्लिश समजते. समजले? ते सुशिक्षित असतील तर, नाही तर आपण इंग्लिश बोला, ते त्याच्या ते तमिळच हाकलतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की त्यांची भाषा ही प्रादेशिक भाषांवर त्यांना स्वाभिमान आहे, त्यांच्या प्रादेशिक भाषांचा त्यांना अभिमान आहे, आणि निवडून येतानाही त्यांचे प्रादेशिक पक्षच निवडून येतात. पवन कल्याण हिरो झाला डेप्टी सीएम. समजले आहे? काय त्याची सेना आहे कोणती तरी, शिवसेनेसारखं त्याची सेना आहे, हा, जनशक्ती सेना, त्याची पार्टीचं नाव आहे जनशक्ती सेना. ठीक आहे, न्यूज वाचत चला, पेपर वाचत चला, मग समजते हे सगळं काय आहे. कारण न्यूज मध्ये आहे ना रिसेंटली सगळ्या, की अण्णामलाई साऊथ इंडिया IPS ऑफिसर, त्याचं एकदम बिलकुल तिकडे फॅड आहे, तरुणाई फिदा आहे त्याच्यावर, फिदा. म्हणजे गुड्डे बाड्डे या लोकांनी काय केलं, जरा दुसऱ्या सरकारला निवडते, बिचारा हारला, ते हारला, माधवी लता हरली, आणि आपले भाभी हे असे ते बीजेपीचे स्ट्रॉंगेस्ट लीडर मध्ये, युवा लीडर मध्ये यांना होतं स्थान वर, म्हणजे तिघांनाही घेणार होते वर. पण आता या तिघांवरही मोठी जबाबदारी टाकली, बीजेपी त्यांच्याकडे काम देईल. म्हणजे हार जीत चालूच राहते, पण बीजेपीचा विश्वास ज्यांच्यावर होता ते जिंकले नाही, भलतेच जिंकून आले, उलट काम झालंय. म्हणजे राजकीय गणित बिघडले की असं होते, जागा वाटपात गडबड झाली की असं होते. आणि त्या पवन कल्याणच्या पार्टीचं चंद्राबाबूंशी भाजपाशी काय अलायन्स आहे, युती सरकार आहे ना, ते अलायन्स गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे तिथं त्यांची सरकार आली म्हणजे भाजपच चालणार, असा विषय आहे. समजलाय? कारण ते अलायन्स मध्ये बसलेले आहे. चंद्राबाबू सुद्धा सेंट्रल मध्ये अलायन्स मध्ये आहे, नितीश कुमार सुद्धा सेंट्रल मध्ये अलायन्स मध्ये, NDA सरकार, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, RALOA, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार. दुसरं आहे UPA म्हणजे काय, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, संयुक्त पुरोगामी, हा आता त्यांनी नाव बदललं, इंडिया अलायन्स, इंडिया अलायन्स किंवा इंडिया अलायन्स. ठीक आहे, इंडिया अलायन्स. मग त्यामध्ये काँग्रेस सोबत घटक पक्ष सर्व येणार. ठीक आहे, आज आता लोकसभा अध्यक्षांची निवड आहे. सत्ताधारी पक्षाचाच लोकसभेचा अध्यक्ष असतो. हा, हंगामी राहते, ते पद खाली नाही ठेवत. समजलं का? आजपासून 5 वर्ष कंटिन्यू, ता उमर ता जिंदगी, चलने दो 5 साल. नाही मधात मेला, राजीनामा दिला, असं काही झालं तर हे करते. ठीक आहे, हा बोला ना. हा, त्यांचं म्हणणं आहे की अपक्ष म्हणजे बिनविरोध निवडून व्हावी, पण काँग्रेसचं म्हणणं आहे की अध्यक्ष तुम्हाला देतो ना आम्ही बिनविरोध, मग उपाध्यक्ष आम्हाला द्या. पण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सत्ताधारी पक्षातीलच असावे असा ट्रेंड आहे, घटनेत तसं नाही. घटनेत एवढंच आहे की संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष बनू शकतो. पण हे तर लहान लेकरालाही समजेल की कोण बनेल, ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे तोच बनेल. मेजॉरिटी कोणाकडे आहे, भाजपकडे आहे. पण उपाध्यक्ष पदासाठी पण मेजॉरिटी भाजपकडेच आहे, पण त्यांनी जर काही सेटलमेंट केलं की ठीक आहे बॉ, उपाध्यक्ष पद तुम्ही घ्या, अध्यक्ष पद आम्ही घेतो, तर केलं तर होऊ शकते. कारण यांनी मग त्याशिवाय बिनविरोध नाही करणार ना, मग हे काय करणार, उभा करणार उमेदवार, भाजप उभा करणार, हे उभा करणार. वेळेवर काय होत असते, वेळेवर काय होत असते, कोणी कोणालाही मतदान करते आणि त्यात माहीत पडत नाही कोणी मतदान कोणाला केलं. मतदान फुटते, पैसे घेऊन इकडचे मतदान तिकडे होतात, अपक्षवाले तिकडे घेतात, त्यांना काय 40-50 पाहिजे ते तिकडे घेते. ह्याच म्हणजे घर बसल्या घरावर गोटे येतील असा प्रकार होईल ते. काय, हा तेच होते ना. मग त्यामुळे यांनी उमेदवार केला म्हणजे चॅलेंज झालं ते, त्यामुळे चॅलेंज न होऊ देता बिनविरोध व्हावी. झालं. दक्षिण भारतातील महत्वपूर्ण खिंडी असं आपलं टायटल आहे. ठीक आहे, पूर्ण लेक्चर पाहून घ्या मागचे. ठीक आहे, आता दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या कोणत्या खिंडी आहे, म्हणजे दोन्ही भाग आलं, म्हणजे पूर्व भारत आणि पश्चिम भारत, पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी दोन्ही एरिया आले. ठीक आहे, म्हणजे इथं 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 कुठेही खिंडी असो हे सगळं आल्या पूर्ण. ओके, ठीक आहे, ह्या पूर्ण खिंडी पाहतो आहे. दक्षिण भारतातील महत्वपूर्ण खिंडी नंबर 1 लिहा, गोरान खिंड. खिंडीचं नाव काय आहे, गोरान खिंड. आपल्याला महाराष्ट्रातलंच माहित आहे, थळघाट, कसारा घाट, यू घाट, तीव घाट. गोरान खिंड ऑल इंडिया शिकतोय आपण, गोरान खिंड.
गोरान खिंड. राजस्थानच्या अरवली पर्वतरांगेमध्ये गोरान खिंड आहे. राजस्थानच्या अरवली पर्वतरांगेमध्ये गोरान खिंड आहे. ठीक आहे. काही प्रश्न येईल, कुठूनही येईल, मी सांगू शकत नाही, पण तुम्हाला उत्तर आले पाहिजे ही अपेक्षा आहे. राजस्थानच्या अरवली पर्वतरांगेमध्ये गोरान खिंड आहे. ही एक अत्यंत महत्वपूर्ण खिंड असून या खिंडीद्वारे जयपूर, अहमदाबाद, मुंबई पर्यंतचा मार्ग बनवला आहे. जयपूर, अहमदाबाद, मुंबई पर्यंतचा मार्ग बनवला आहे. ओके. जयपूर, अहमदाबाद, मुंबई पर्यंतचा मार्ग बनविला आहे. दिसलं? ही आहे ती गोरान खिंड. आकृती पाहून घ्या. असा अर्धाच काढलाय भाऊ भारत. इथेही लक्ष ठेवा, हे पूर्ण भारत काढायची काही गरज नाही. ठीक आहे. अर्धाच. या भारताची गरजच नाही ना आपल्याला. ठीक आहे. या भारताची गरजच नाही आपल्याला. अर्धा जिकडे खिंड आहे तेवढंच. ठीक आहे. इथं गुजरातचा भाग आहे, हे राजस्थानचा भाग आहे, ही आपली बॉर्डर आहे, हा महाराष्ट्र आहे. राईट. मग ही ते या दरम्यान ती खिंड आहे. म्हणजे जयपूरवरून निघालं. ठीक आहे. जयपूरवरून निघालो, इथून जयपूरवरून निघालं आणि कुठं आलं? मुंबईला. वाया गांधीनगर गुजरात, दिल्ली सुरत, हा NH8 आहे, ते दिल्ली मुंबई जुनं नाव आहे NH8. इथं आहे ती गोरान खिंड. दिसते ही लाल. ठीक आहे. तुम्हाला ही आकृती पुन्हा पाहता येईल. हे अशाने काय होतं? नाही. हा, चला समजलं. पाहता आता दिसते का की हे जयपूर राजस्थान, गांधीनगर गुजरात, सुरत आणि मुंबई या भागातून इकडे येत असताना, म्हणजे जयपूर वरून निघालं तर मुंबईकडे जात असताना इथे काय लागतं तुम्हाला? अरवली पर्वत रांगा लागतात. त्या अरवली पर्वत रांगेच्या दरम्यान याला तोडून मधात एक खिंड बनली आहे, ती म्हणजे गोरान खिंड होय. म्हणजे हे कोणाला जोडते? राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यांना जोडते. महत्वाच्या कोणत्या शहरांना जोडते? तर अहमदाबाद, मुंबई आणि जयपूर या 3 शहरांना जोडते. ऍक्च्युअली ही आहे कोणत्या ठिकाणी, कोणत्या राज्यामध्ये? राजस्थानमध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाही. लिहा. ही खिंड खालच्या ओळीतल्या, ही खिंड उदयपूर, कुठे आहे? राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात आहे. ओके. NH8 या खिंडीतून जातो. काही लिहायची गरज नाही, दिसतेच नाही NH8, जुनं नाव त्याचं. ठीक आहे. पुढची लिहा. दुसरी खिंड थळघाट. घाट म्हणजे खिंड. ठीक आहे. थळघाट. झालं का? ही आकृती घरी काढली तरी चालते प्रिय मित्रांनो. ठीक आहे. थळघाट NH3 मधून जाते. NH म्हणजे नॅशनल हायवे 3. हे सगळे जुने नाव आहे, आता या नावांचे रिस्ट्रक्चरिंग झालेले आहे. थळघाट. ठीक आहे. आता थळघाट हे कुठून कुठे, कोणाकोणाला, कसं कसं जोडेल? पहा ना. हा नकाशा समजला का तुम्हाला? पहिले मला सांगा, नाही तर म्हणून सर हे असं कसं काढलं? अरे भारत आहे भाऊ आपला, असा हा एरिया आहे ना, तो फक्त एवढा एरिया काढलाय तू बस. हे बघा ना, हे गुजरात, इकडं राजस्थान. समजणार नाही की तुम्हाला गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मुंबई, म्हणजे हा एवढा आहे फक्त, बस एवढाच एरिया आहे. ठीक आहे. लिहा. थळघाट NH3. थळघाट महाराष्ट्राच्या पश्चिम भागादरम्यान आहे. आकृती नंतर काढा. थळघाट महाराष्ट्राच्या पश्चिम भागादरम्यान आहे. या खिंडीतून मुंबई, नाशिक आणि भोपाळ, या खिंडीतून मुंबई, नाशिक आणि भोपाळ जाण्यासाठी मार्ग निघतो. मुंबई, नाशिक, धुळे, इंदोर आणि भोपाळ हा मार्ग निघतो. हा या थळघाटातून निघतो. मुंबईच्या थोडं बाहेर निघालं की हा थळघाट तुम्हाला पाहायला मिळतो. इथे हा सह्याद्रीच्या रांगांना फोडून बनवलेला घाट आहे. महत्वाचे लोकेशन जोडते नाशिक, धुळे, इंदोर, भोपाळ आणि बॉम्बे. समजलं? म्हणजे किती राज्यातून जातो? किती राज्यातून जातो? एक मुंबई म्हणजे महाराष्ट्र, दुसरा इंदोर म्हणजे
मध्य प्रदेश, ठीक आहे, पण गुजरातच्या बॉर्डर वरून जातो. ठीक आहे, येत्या लक्षात. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्या बॉर्डरवरून गुजरात मध्ये जात नाही, पण धुळ्यातून गेला की तो धुळे लेफ्ट केलं की डायरेक्ट एमपीच्याच भागात तो जाईल, म्हणजे इंदौरला जाईल, इंदौर वरून भोपाळला जाईल. ठीक आहे, भोपाळ वायू दुर्घटना, ठीक आहे, माहितीये, आठवते. हा, मिथाइल आयसोसायनेट, हा, गॅस लिकेज, ते MIC नावाचा गॅस तिथून लीक झाला आणि हजारो लोक दुर्घटनेमध्ये मरण पावले. अमेरिकन कंपनी होती. ठीक आहे, अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला सांगितलं असेल ते. ठीक आहे, पुढे लिहा. या खिंडीमुळे उत्तर आणि दक्षिण भारत जोडण्यात आले आहे. या खिंडीमुळे उत्तर आणि दक्षिण भारत जोडण्यात आलेले आहे. ठीक आहे, आकृती दिसली, काढता येईल. पुढचा घाट, तिसरा घाट, बोरघाट, जो NH4 ला जोडतो. बोरघाट, बोरघाट NH4 ला जोडतो. बोरघाट पश्चिम, इथं जे दिसते ते लिहायचं. पश्चिम घाटामध्ये, या बोरघाटामध्ये पश्चिम घाटात असून मुंबई पुण्याला जोडून आहे. ठीक आहे, पुण्याहून मुंबईला जाणे, तसेच मुंबई पुणे बेंगलोर चेन्नई NH4 हा तयार झालेला आहे याच वेळेने. ठीक आहे, इथं नंतर लिहिलं तरी चालेल. म्हणजे पुणे मुंबई बेंगलोर हा मार्ग कोणत्या घाटातून जातो, तर बोरघाटातून जातो. ठीक आहे, पुण्याहून मुंबई, मुंबईहून पुणे. बिजापूर, हा, कर्नाटकामधला ना, हो, हाच रोड आहे. बेंगलुरू वाला जातो तो सरळ बेंगलोर. ठीक आहे, पुणे बेंगलोर चेन्नई. नकाशात पहा मग कुठे आहे ते. मुंबईहून निघाला, मुंबईहून पुणे, NH4 इथं ब्रेक झाला, म्हणजे हे आहे तो, हा घाट आहे तो. काय नाव याचं, हा, बोरघाट. ठीक आहे, त्यानंतर बेंगलोर आणि चेन्नई. ठीक आहे, म्हणजे हा चेन्नईला नंतर एक्सटेंड केला. पहिले मुंबई पुणे, पुणे मुंबई. तो स्वप्नील जोशीचा सिनेमा निघाला ना, मुंबई पुणे पुणे मुंबई, त्यात हा घाट गेट मस्त दाखवलेला आहे. ठीक आहे, पुणे मुंबई, मुंबई पुणे. ठीक आहे, पुणे मुंबई सिनेमा माहित आहे ना तुम्हाला, तर त्यात हे पूर्ण विस्तारित दाखवलेलं आहे. ठीक आहे, तसंही तुम्हाला ते पाहता येईल. पुण्यातून तुम्ही कधी मुंबईला गेले तरी तुम्हाला दिसेल. ठीक आहे, ट्रेनही जातं, बसही जातं, सर्वच जातं. ठीक आहे, आता या नॅशनल हायवे आहे या रोडने, NH4. ठीक आहे, चेन्नई पर्यंत झालं. हा एक्सटेंड नंतर केला, पुण्याहून बेंगलोर चेन्नई नंतर एक्सटेंड केला. ठीक आहे.